नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय शासनाने झाल्याच्यात काय म्हटलेलं आहे, मूकबधीर या संवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतनेतर निधी वितरण करण्याबाबत राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था नॉकद्वारा संचालित कर्णबधिर विद्यालय नागपूर सोनगाव, दिव्यांगाच्या विशेष शासकीय शाळा कार्यशाळामधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन तसेच वेतनेतर थकबाकी अदा करण्यापूर्वी अवलंबायच्या विविध कार्यपद्धतीबाबत संदर्भ क्रमांक 1 मधील शासन परिपत्रकाने निर्देश देण्यात आले असून संदर्भ क्रमांक 2 मधील शासन निर्णय विहित करण्यात आलेल्या तपासणी सूचनेनुसार प्रस्ताव तपासून सादर करण्याबाबत सूचना आहेत। त्यानुसार आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण यांच्याकडून विभागास प्राप्त झालेल्या राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था नॉकद्वारा संचालित कर्णबधिर विद्यालय नागपूर सोनगाव या शाळेच्या वेतनेतर प्रस्तावास अनुसरून मूकबधिर या प्रवर्गातील व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर अनुदानाकरता पुढीलप्रमाणे निधी वितरित करण्यात येत आहे। सदर निधी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय महाराष्ट्राचे पुणे हे नियंत्रक अधिकारी म्हणून राहतील। आयुक्तालयाने सदर आदेशान्वये जिल्हा कार्यालयाला निधी त्वरित वितरित करावा। संस्था शाळेकडून स्वतंत्र निधी प्रस्ताव मागू नये। शाळेत संहितेतील प्रकरण क्रमांक 5 सहाय्यक अनुदान भागिक क्रमांक 77 प्रमाणे संबंधित उपक्रमात दंड लागू आहे किंवा कसे लागू असल्यास दंड आकारण्यात आल्याची खातरजमा करून निधी वितरणाची कार्यवाही करण्यात यावी। नियंत्रक अधिकाऱ्यांनी उपरोक्त विवरणातील रकाना 4 मधील निधी खर्चावर नियंत्रण ठेवावे तसेच उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करण्याच्या अटीस अधीन राहून निधी वितरित करावा। सदर निधी खर्च झाल्यावर त्याबाबतचे विवरण व उपयोगिता प्रमाणपत्र 1 महिन्याच्या आत न चुकता शासनात सादर करण्यात यावं। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।